नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 13 भागांपैकी तिसरा भाग वाचतोय. रसिका. प्रेयसीचे चांदण्याचे गोरे गोरे हात प्रियकराच्या गळ्याभोवती गुंफलेले आहेत. अशा स्वप्न सुंदर मिलन भेटीतील प्रणयमग्न भावस्थितीत असल्याचं हे प्रणयगीत आहे. त्याच्या प्रणयधुंद भावस्थितीतच प्रकाश, दिवस, व्यवहार, वास्तव यांकडे अंगुली निर्देश करीत पुरे नग असं सूचन होत आहे. सखी, स्वप्नांची रात्र संपते आहे. क्षितिजा पलीकडे दिवसाचे दूत येत उभे राहत आहे. तर मग काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, असं त्यांचं भाव भरल्या मिठीतलं सांगणं आहे. रसिक प्रियकर. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विझे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. खळ्यामध्ये बांधलेले बैल होऊनिया जागे, गळ्यातील घुंगुरांचा साधकानी येऊ लागे. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्रेमध्येय आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्या परी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. होते म्हणून स्वप्न एक एक रात्री पाहिलेले, होते म्हणून वेड एक एक रात्री राहिलेले. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. समीक्षिका. या प्रणयगीतात येणारा निसर्ग हा केवळ निसर्ग राहत नाही, तो काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात म्हणणाऱ्या तिच्या मिठीतल्या प्रियकराच्या भावस्थितीचे स्पंदन आहे. सारा निसर्ग त्याच्यात प्रणयमग्न भावस्पंदनाशी संवाद राखत तसाच हळुवारपणे झुलतो आहे. पण तिथेही एक वेगळे नाजूक अंग आहे. या निसर्गाकडे बहुंशी उगवत्या दिवसाच्या अंगाने न पाहता सरत्या रात्रीच्या अंगाने पाहिले आहे, सरत्या स्वप्नांच्या अंगाने पाहिले आहे. रसिका. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला भव्यतेचे आणि उदात्ततेचे उपजतच वेळ आहे. पृथ्वीचे प्रेमगीत या प्रेमार्थ गीतात त्या भव्यतेचे
आणि उदात्ततेचे दर्शन तेवढ्याच भव्य दिव्यत्वाने घडते. पृथ्वीला सूर्यनारायणाविषयी वाटणाऱ्या दाहक आणि भक्ती सदृश प्रेमावर आधारलेले असल्यामुळे ते आपल्याला प्रारंभीच्या ओळीपासूनच उदात्ततेच्या अंतरिक्षात घेऊन जाते. समीक्षिका: बाहेरून ती शांत दिसली तरी तिच्या अंतःकरणातील प्रेमज्योत जळती जागती आहे. तारे, शुक्र, चंद्र, मंगळ, ध्रुव, धूमकेतू हे सारे प्रत्येकाच्या स्वभावानुसारच्या प्रीतीच्या विविध परींनी तिच्या प्रेमाची आर्जव याचना करीत आहेत. यापैकी कुणाचाही अनुभव तिचा चित्तबंध करू शकत नाही. दुर्बलांचा शुद्र शृंगार तिला नकोसा आहे. तिला त्या रुद्र रूपातील भास्कराच्याच ओठातली आग प्यायची आहे. पण अखेरीला तिला तिच्या मर्यादांची जाणीव होऊन त्याचे पाय अलंकारण्यासाठी धुळीचेच आहे मला भूषण, त्याचे पाय अलंकारण्यासाठी धुळीचेच आहे मला भूषण असा उदात्त भाव ती व्यक्त करते. युगानुयुगे त्यांच्या प्रीतीची याचना करीत असू नये. रसिका पृथ्वी: युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळी तले नाव माळे उसासे, नतिया गंगात आता नुरे, विझूनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील ती जागती, न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजकण, मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ, करी याचना प्रीतीची लाजुनी लाल, होऊनी याला जरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव, पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू किती आर्जव. परी भव्य ते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर, शहारून येते कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अंसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळवणी गळा घालुनी या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धूली कण, अलंकारण्याला परी पाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण, धुळीचेच आहे मला भूषण. कविमित्र: शृंगाराला उदात्ततेची इतकी उत्तुंग बैठक, तीही इतक्या कलापूर्ण रीतीने देणारी दुसरी असली कविता दुर्मिळच म्हणावी लागेल. सूत्रधार: अशीच कालिंदीच्या नदीकिनारी अंधारात उभी राहून, दुरूनच कुंजवनीच्या कृष्ण कन्हैयावर त्याच्या नकळत प्रेम करणाऱ्या एका कुब्जा
या कुरूप गवळणीच्या मनोगीतातील अशीच उदात्तता कुसुमाग्रज अशा आर्ततेनं व्यक्त करीत आहे. स्मरशील राधा स्मरशील यमुना स्मरशील गोकुळ सारे, स्मरेल कापण कुरूप गवळण तुझही बंसीधरा रे. रास रंगता नदी किनारी उभी राहिले अंधारी रे, नकळत तुझला तव धरावर झाली मी मुरली रे. ऐन दुपारी जमीन जळता तू डोहावर शिणून येता, कालिंदीच्या जळात मिळूनी धुतले पाय तुझे रे. मथुरेच्या त्या राजघरातून कुंजवनी परतता तुझे मन, उपहासतास्तव तरी कधी तू आठव करशील का रे. स्मरशील राधा स्मरशील यमुना स्मरशील गोकुळ सारे, स्मरेल कापण कुरूप गवळण तुझही बंसीधरा रे, तुझही बंसीधरा रे. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.